नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला कुरकुरीत लागणारी तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. परातीमध्ये चाळून घेतलेले 2 वाटी तांदळाचे पीठ घालूया. चकली खमंग लागण्यासाठी काही मसाले घालूयात. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा ओवा घालूया. ओवा हातावर चोळून घालायचा आहे, याच्यामुळे टेस्ट छान येईल. अर्धा चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठे 3 चमचे बटर घालूया. मसाले आणि बटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बटर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून पिठाचे मुटके तयार झाले पाहिजेत. हे बघा, या पद्धतीने मुटके तयार झाले पाहिजेत. आता याच्यामध्ये 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी, याप्रमाणे 2 वाटी खळखळून उकळलेले पाणी घालूया. पाणी उकळलेलं असल्यामुळे चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी कोमट किंवा थंड घालायचं नाही आहे. चांगलं खळखळून उकळी आल्यावरच पिठामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तसेच पीठ जास्त घट्ट किंवा जास्त मऊ मळायचं नाही आहे. हे बघा, या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये ठेवून याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूयात. 10 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया आणि पीठ थोडं आणखीन मळून घेऊयात. मळून झाल्यानंतर हातात मावेल एवढा गोळा घ्यायचा आहे. गोळा शेवग्यामध्ये दाबून भरूयात. शेवग्याला चकलीचा साचा लावायचा आहे. पीठ सुके पडू नयेत म्हणून याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. आता आपण चकली पाडूयात. पीठ आपलं चिकट झालेलं असल्यामुळे चकली छान येत आहे आणि याला काटेही सुंदर येत आहेत. आता आणखीन थोड्या मी चकल्या पाडून घेते, तळायला सोप्या पडतील. चकल्या आपल्या पाडून झाल्यानंतर शेवटचं टोक चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात टाकले की ती सुटणार नाही. गॅसच्या मध्यम आचेवर तेल चांगलं कडकडीत गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकायचा आहे. पीठ वर आलं की तेल आपलं चांगलं तापलं आहे असं समजायचं आहे. तेल तापलेलं आहे. एक एक चकली तेलामध्ये सोडूया. तेलाच्या प्रमाणात चकली तळण्यासाठी तेलामध्ये सोडायचे. तेल जर चांगलं तापलं नाही तर चकली तेलामध्ये विरघळू शकते. चकली सोडत असताना गॅस गॅस कमी करायचे. असं केलं नाही तर शेवटची चकली सोडसोपर्यंत पहिली चकली तळून करपेल. चकल्या सोडल्यानंतर पलटायची लगेच गडबड करायची नाही आहे. तसेच तळण्यासाठी गॅस मोठी ठेवायचे. त्या सेट झाल्या की मग आपण अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. पाच 7 मिनिटांनंतर चकली आपली छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाले. तसेच तळताना याचे बुडबुडेसुद्धा कमी आलेत. चकली आपली तळून झाले. आता ही चकली मी चाळणीमध्ये काढते, म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल. याच पद्धतीने सर्व मिश्रणाच्या चकल्या पाडून तळून घ्यायच्या आहेत. सर्व मिश्रणाच्या चकल्या करून तळून झालेल्या आहेत. चकली पूर्ण थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकतात हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहेत. चकली मी तुम्हाला तोडूनही दाखवते. आतून किती छान पोकळ दिसते आणि तितकीच कुरकुरीतही झाले. चकली म्हटलं की भाजणी ही आलीच, आणि भाजणी करायला वेळ नसेल तेव्हा अशी पटकन तयार होणारी तांदळाच्या पिठाची चकली तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना जरूर आवडेल. तयार झालेली चकली हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे. चहासोबत किंवा मधल्या वेळेत लागणाऱ्या छोट्या बुकेसाठी या चकलीचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल.
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.